तर भावांनो, आज मी तुम्हाला देणार आहे म्हणजे GT 650 ओनरशिप रिव्ह्यू. म्हणजे मी गाडी ही का घेतली आणि कशासाठी घेतली. तर पहिली तर गोष्ट म्हणजे ह्या गाडी घेण्याचं कारण म्हणजे की बाबा ह्या गाडीमध्ये हा ऑरा म्हणजे 750 सीसी मध्ये सगळ्यात बाप गाडी म्हटलं तरी GT 650 आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या गाडीची मला आवडते ते म्हणजे हो क्रोम कलर. मला घ्यायला आला असं तर मी रेड कलर ह्यो कलर घेतला असतो. कारण क्रोम कलरला जे फील आहे की नाही, ते क्रोम कलरला जे फील आहे ते भावांनो कशातच नाही आहे. त्यामुळे मी क्रोम कलर घेतला आहे. आणि आतापर्यंत मी गाडी पळवल्या ते म्हणजे 2000 किलोमीटर माझं झालंय. माझे फर्स्ट सर्व्हिसिंगचा व्हिडिओ पण झालाय माझा, किती खर्च आलाय काय खर्च आला तो पण व्हिडिओ येईल थोड्या दिवसात. फक्त विषय असा झाला की माझं फुटेज ते गोप्रोमध्ये आहेत आणि सॉरी कॅमेरामध्ये ह्यातच आहेत. तुम्ही अजून एक्सपोर्ट केलं नाही त्यामुळे थांबले. त्यामुळे पहिला ह्यो व्हिडिओ येईल, त्यानंतर मग फर्स्ट सर्व्हिसिंगचा पण ह्यापुढे कंटिन्यू पण व्हिडिओ येतील. आणि आता बघा मी पहिल्या 500 किलोमीटरचं तुम्हाला सांगतो बाबा. म्हणजे आतापर्यंत मी 2000 किलोमीटर पळवल्या गाडी, म्हणजे त्याचा रिव्ह्यू सांगतो. 2000 किलोमीटर पळवल्यानंतर काय काय होते माझं. तर पहिला तर मला स्टार्टिंगला जेव्हा गाडी घेतलो ते एकदम गाडी वज्जीच्या वज्जी. म्हणजे कसा विषय याचं 200+ वजन आहे. त्यामुळे हे गाडीचं काय विषय होते कुणाला पण देऊन चालत नाही. म्हणजे माझ्यासारखा बिल्डर म्हणा किंवा कोणतं जाड माणूस आहे त्याला ही गाडी शोभत्या. हाडुकळ्या माणसाला काय विषय होते माहिती आहे काय, हाडुकळ्या माणसाला गाडी शोभत नाही. आणि शोभत नाही म्हणजे त्याला सोसत पण नाही. कारण की तो जर पडला कारण की त्याचं गाडी एक असं आपण कसं करतोय स्प्लेंडर असं की डायरेक्ट वळवायचं आणि पळवायचं. तर ह्याला तसं करून चालत नाही. ह्याला कसा विषय असतोय, ह्याला साईडनं गोलनं फिरवायला लागतंय. त्यामुळं ह्या गाडीचा एक विषय आहे की बाबा तुम्हाला लांबनं फिरवायला लागतं. जवळनं गेला तर डायरेक्ट तोल जाते आणि गाडी पडत्या. माझं पडले बघा, फुटरेस्ट पण तुटलेला आहे. हे फुटरेस्टच्या खालच्या साईडचं आहे म्हणजे हे तुटलेलं आहे. तुम्हाला दाखवतो नंतर सिनेमॅटिक शॉटला दिसेल तुम्हाला. तर हे तुटलंय आणि ह्याला खर्च आहे 500 रुपये. हे गाडीचं सगळ्यात एक गोष्ट आहे म्हणजे महाग आहे गाडी. आता माझं 2000 किलोमीटर झाल्यानंतर त्याचं ओनरशिप रिव्ह्यू सांगतो तुम्हाला कसं आहे. गाडी पळवायला बाप आहे. बाप म्हणजे गाडी पळवायला काही लोक बघतात, ही तर पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ह्या गाडीची काय आहे सांगा, ह्या गाडीला कधी तेल लय लागते. हेच विषय. आत्तापर्यंत माझं 5-6 हजार रुपये तेल खाल्ल्या गाडी. म्हणजे महिन्याभराचं मी जेवढ्या डाएटला पैसे खर्च करतो तेवढी ही गाडी पैसे माझं खाल्ल्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या गाडीचं मला भारी वाटते ते म्हणजे गाडी हेवी आहे आणि गाडी जागा सोडत नाही रोडवर. आणि 2000 किलोमीटरमध्ये मला काय काय इश्यू फेस झाल्यात. पहिलं तर म्हणजे ज्यावेळी तुमचं एक 500-700 किलोमीटर होत नाही तो पण गाडी शीट बसलेली नसत्या. त्यामुळे गाडीचं कसं असते, पहिला शीट बसायला जरा वेळ लागते. त्यामुळे गाडी पहिला ओव्हरहीट होत्या आणि नंतर मग एक 500 किलोमीटर नंतर तुमचं नॉर्मलला येते. आणि ह्याचं फक्त कसं आहे, सर्व्हिसिंगला जर तुम्ही गाडी घेऊन चालासा तर याचा असा विषय की गाडी पहिला नेऊन 1 ते 1.5 तास लावायला लागते. त्यानंतर पाणी मारायला लागते. डायरेक्ट जर तुम्ही इंजिनवर पाणी मारलासा तर विषय असा ह्याचा होतो की इंजिनवर डायरेक्ट पाणी मारल्यामुळे गाडीचं जे इंजिन आहे ते काळं पडते. त्यामुळे हे विषय आहे. आणि आपण कसं स्प्लेंडरला आता काय करतोय बाबा, डायरेक्ट जळको ऑइल मारायचं म्हणजे चेनला घालतोय, तसं घालून चालत नाही. याला ऑइल हे चेन क्लिनर वेगळा आणायला लागतोय, चेन लुब्रिकेशन वेगळा आणायला लागते, ते ब्रश आणायला लागते. त्याचा माझा 800 रुपये गेल्यात. प्लस ह्याला हे चमकवा जे आहे मेटलचं, ह्याला 800 रुपये मला 80 रुपये एक्स्ट्रा घालायला लागते. कारण की मेटल पॉलिश हे 80 रुपयाला मिळते. ते तुम्हाला लावायचं आणि त्याचं पण एक व्हिडिओ येणार आहे परफेक्ट म्हणजे कसं मेटल पॉलिश करायचं असते. त्यामुळे ते पण सांगतो तुम्हाला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 2000 किलोमीटर आत्तापर्यंत चालवली त्यामध्ये की गाडी ज्यावेळी पळत्या रोडला त्यावेळी असं वाटत नाही की बाबा गाडी असं एकदम असं लवकाल्या किंवा पडाल्या. स्प्लेंडर मारायला तर ते कसं वाटते बाबा, जरा एक 70-80च्या स्पीडला गेलं की नाही कसं वाटतं. ही करून असं 4-5 सेकंदात म्हणजे गाडी 100ला टेकत्या. RPM डायरेक्ट 5-6च्या पुढं, म्हणजे जेवढं पळवशील तेवढं पळत्या. त्यामुळे आता 2000 किलोमीटरपर्यंत जेवढं मी गाडी पळवली तेवढं मी तुम्हाला ओनरशिप रिव्ह्यू सांगितले. आणि अजून एक तुम्हाला मी सांगतो या गाडीचं एक भारी काय आहे सांगा की गाडी तेल तर जास्त खात्या खरं पण असली पळत्या. म्हणजे सारखं मी तेच सांगावले. 2000 किलोमीटरमध्ये एवढं भारी वाटले मला पळवायला, एवढं भारी वाटले. आणि वजन पण जास्त असल्यामुळे तुम्हाला गाडी जागा सोडत नाही पळत्या. हे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आणि काय सांगायचं तुम्हाला 2000 किलोमीटरला रिव्ह्यू तर म्हणजे फेस इश्यू काय केले मी ते सांगतो तुम्हाला. तर ह्याचं एक काय इश्यू फेस केलं आहे मी सांगू काय. आता ह्याचं प्रोज आणि कॉन्स तुम्हाला सांगतो. हे सगळं होती पाठीमध्ये प्रोज आणि कॉन्स सांगतो तुम्हाला. पहिला प्रोज की बाबा गाडी 4.5 लाख रुपये पहिला प्रोज सांगतो तुम्हाला. तर तुम्ही पहिल्यांदा प्रोज सांगतो आणि मग ह्याचं कॉन्स सांगतो. प्रोज म्हणजे रुतबा, ऑरा, ह्यो पहिला प्रो आहे याचा. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीला ताकद, असं 4 सेकंदात 100ला जायचं. तिसरी गोष्ट म्हणजे लोक असली बघतात सांगतो व्हिडिओ गाडी घेऊन जाताना एवढं बघतात असं की बाबा तुम्ही कुठलं काय मोठं माणूस जायचा. म्हणजे तुम्ही गाडी घेतला का तर जगातलं एक वेगळंच अचिव्हमेंट आहे. असं अचिव्हमेंट आहेतच खरं पण ते वेगळ्या पद्धतीनेच बघतात लोक. कारण गाडीला रुतबा ते आहे. आणि परत या गाडीचं प्रोज काय आहे की जेवढं पळवशीला तेवढं पळत्या. आणि एक 100-200 किलोमीटर जरी गेला असा 200-250 किलोमीटर तरी तुम्हाला याचा त्रास होत नाही कारण की स्प्लेंडर करत नाही आहे. हे झालं याचं प्रोज.
तिसरं कॉन्स मधलं सगळ्यात पहिला मी कसं ते म्हणजे पेट्रोल लई खात्या, म्हणजे तुम्हाला पटणार नाही, याचा अवरेज फक्त 20 ते 23 अवरेज आहे एवढंच. दुसरी गोष्ट कॉन्स म्हणजे ह्याला मेंटेनन्सला लई खर्च येतोय. म्हणजे जरा जरी ही जे तुम्हाला दिसते की नाही काय हे जे हँडल काय म्हणायचं त्याला क्लच जर मोडला तर याला 6,000 रुपये लागतात. काय सांगले 6,000 रुपये आहे. स्प्लेंडरचं असलं की नाही कमीत कमी 50 वेळा बदलून तर याला 6,000 रुपये घालायला लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्समध्ये गाडी एकदम हेवी आहे त्यामुळं तिसरी कॉन्स झाली हो. आणि चौथं जे कॉन्स आहे म्हणजे गाडी हीट लई होत्या. असं तुम्ही चालवायला का नाही पूर्ण पायाला असं गरम वाटते. म्हणजे एकदा सवय होतं का त्यानंतर काय वाटणार नाही तुम्हाला. खरं पण ऋतुबाय हे एक कॉन्स झालं. आणि 5वं कॉन्स तुम्हाला सांगायचं म्हणजे काय सांगा की गाडी कुणाला पण देऊन चालत नाही. कुणाला पण दिला की गाडीला तुमच्या वाटत लावतात, कारण याला ताकद आहे, पळवत्यात आणि त्याचं संसार लागतं तुम्हाला मेंटेनन्सला तुम्हाच नाही. कारण जेवढं तुम्ही खर्च करशील तेवढं कमीच आहे गाडीला. त्यामुळं हे तुम्हाला प्रोज आणि कॉन्स माझ्या पद्धतीने मी सांगितलो. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा मला अजून ह्या पद्धतीनं रिव्ह्यू तुम्हाला देत जाईन मी तुम्हाला. त्यामुळं असंच राहावा कंटिन्यू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाताना भावाला सबस्क्राईब करा. त्यामुळं आणि फेसबुकला जर व्हिडिओ बघत असेल तर फॉलो करा. चला ठीक आहे, शेवट रे. खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.